कोणाच्या खांद्यावर अरे लोक काय अंगावा घालतो काय तुम्ही झाला का मध्ये अरे कुठे दिसलं नाही हत्तीकडे गेलतो काय हत्तीची पण तब्येत बिघडल्या वय झालंय ना आता. अरे तू पण आणि आमचा गौतम बी कुठे दिसलं नाही गौतम असेल की त्या शेतात हत्तीत बसला तर त्याच्याकडे चाललोय. खरं सांगू हां तू आणि आमचा गौतम दोघांची एकदम लय मैत्री आहे बघ आणि तू चुकून त्या समाजाला गेला तर आमच्या समाजाला आला असता. मामा अहो समाज तुम्हाला काही वेगळं असते हो. बरं हां दोघांचं पण रस्ते एक काय माझं भगवान आहे तुमचं निर्णय हां आहे काय तसं अहो शेवटी माणूसच आहे का आपण. आणि हां जिथं गवते आहे तिथं राजे आहे आणि जिथं राजे आहे तिथं गवते आहे. मामा आमचं मरण पण एकाच टायमाला अशी मस्त मैत्री आहे. चला कुणाच्या खांद्यावर कुणा खेळतेस तू खेळ खेळ. देवा विठ्ठला पांडुरंगा रे बाबा माझ्या लेकरा लाख मोलाचं काम केलंस देव तुझं भलं करू. त्यात काय काका माणूसच माणसाच्या उपयोगी पडतो. पैसे काय लवकर आला काय कसं आले एवढा का उशीर. सायले काय बाबा कुठं आहे लक्ष तुझं. काका हाक मारतात बोलता येत नाही का तुला. कुठं नाही बाबा ऐकू आलं नाही मला. अहो या आजकालच्या मुली आपल्याच तंद्री जरा लक्ष ठेवा त्यांच्यावर. रात चहा ठेवा मला. हो बाबा.
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे. रग्या रग्या हा अरे परवा ती पोरगी कोण होती रे? कुठली रे? ती रे परवा गाडा ढकलताना माझ्याकडे बघाल ती बघ. माझ्या लई म्हणून बसली तिच्यावर. मनात बसली या काढ पहिल्यांदा तिला मनातनं बाहेर काढ. तुला माहिती आहे का ती कुणाची पोरगी आहे? कुणाची? सावकाराची पोरगी आहे आणि इथं आधी रांगाव नाही मास. तुला काय कळणार रे फ्रेंड ड्रीम? मला काय कळणार. तीन वर्ष झाली आरतीला कधी माझं प्रेम समजलंच नाही. पण हा तिची जागा प्रत्यक्षात भरून काढली. गवत्या मला माझं पण मिळालं नाही. पण भाऊ तुझं प्रेम तुला मिळवून देणार. पण कसं? चॉकलेट पाहिजे. एक काम आहे करणार काय? काम केलं चॉकलेट करणार. काय रे चिंट्या, शाळा गेला नाहीस होय आज? आज रविवार आहे. शाळेत काय करताय? आहे बघा आज जा. ते ना ते बारकं थेट आत गेले. अहो ते आपल्यातच असते. पलीकडचा बाबूराव त्याचं पोरगा आहे ते. हा दिदे काय रे चिंटू? ते गौतम दाना अरे हळू बोल. आता मला काय देणार? तुला कॅडबरी देऊ? हा पण कोणाला सांगायचं नाही हं? सायली, कसं बोलावं काही कळत नाही. कारण मी गरीब मुलगा आहे आणि माझी जात पण वेगळी आहे. तू मोठ्या घरातली आहेस, मला तू आवडतेस, पण मला माहिती नाही की मी तुला आवडतो का नाही ते. जर तू जातपात मानत असशील तर तू इकडे येऊ नकोस, आणि जर जात मानत नसशील तर मराठी शाळेच्या पाठीमागे ये. आलीस तर मी समजेन की तू माझ्यावर प्रेम करतेस. मी तुझी वाट पाहतोय.
सायली तू आलीस. मला वाटलं नव्हतं तू चिठ्ठी वाचून येशील, कारण मी गरीब आहे आणि माझी जात पण. चिठ्ठीत काय लिहिला होतास रे? की जात मानत असशील तर येऊ नकोस. गौतम, ती चिठ्ठी वाचली मी आणि मला तेव्हा कळालं की ह्या गावात ना तू एकच असा माणूस आहेस जे जातीच्या पलीकडे बघू शकतोस. मी शिकलोय म्हणून हे विचार माझ्या डोक्यात येतात. या पुस्तकांच्यामुळं आणि बाबासाहेबांच्या विचारामुळं मला माणसाला माणूस म्हणून बघायचं शिकवलं. पण तुझ्या घरची परिस्थिती जरा वेगळी आहे. माझे घरचे जरी जातीच्या अहंकारात बुडाले असतील ना, तरी पण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला आहे. त्यांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज उभा केला आहे. आणि त्यांच्या महाराष्ट्रात राहून आपण माणसाला जातीत का मोजायचं? बाबासाहेबांनी विषमतेच्या भिंती तोडायला शिकवल्या, तर शिवरायांनी अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं. तुमचे आणि आमचे विचार एक आहेत, तर काय ही जात मध्ये आणायची? मी कोणतीही जात मानत नाही. गौतम, माझं तुझ्यावर प्रेम आहे. शिवराय आणि बाबासाहेबांचे विचार ज्या मनात आहेत ते मन कधीच कोणासमोर झुकणार नाही. ऐक ना, मी पुढे जाते, तू थोड्या वेळाने ये. कुठे गेलतीस तोंड काळे करायला? अरे भात काय वाटते? आमटी भात म्हणून भात जो वाढा. ए म्हातारे, बाजूला हो. तुझ्या पोरग्याला सरळ समजावलं आलोय काय, मधी पडू नकोस. हे गवत्या, तुला लिमा झालाय का रे? आमचाच खा तुझ्या आमच्याच पोऱ्यावर वाटत तुझे. हो विक्रमाला जेवताना त्याचं माता ये भाडे काय तुझं काय? हे मारे तुला. आता कान उघडा ठेवून ऐक. तू आणि तुझा यो मित्र जर सायलीच्या आसपास जर दिसला की नाही, मधनं उभा चिरेन काय, परत सांगणार नाही. नको ते प्रेम, नको ते विचार, काढून टाक डोक्यातलं, मारून टाकतील. आई माझं तिच्या प्रेम आहे ग, आणि मी तिला नाही सोडू शकत. गौतम, दादानी खूप मारलं रे मला. मला जगावंसं वाटत नाहीये, मला मरावंसं वाटते. तू शांत हो. तू माझ्याशिवाय आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आणि हे साले कधीच बदलणार नाही. त्यांची मानसिकता कधीच बदलणार नाही. आपण एक काम करू, आपण उद्या संध्याकाळी निघू. हो, पण कसं? तू काळजी करू नकोस, रघु आहे, तू बघून घे सगळं. आपण उद्या निघतोय.
हे रग्या हे थांब अरे त्यांनी जात्याच्या पोरग्यासाठी आमच्याशी गद्दारी करतोयस. भैया ऐकून फक्त घ्या भैया. काय भैया कुठं आहेत सांगते कुठं आहेत भैया कुठं आहेत कुठं आहेत सांग सांग लवकर. अहो भैया त्यांचं प्रेमाच्या ते जाऊ द्या. तुझा खिमा करेन ना मी सांग लवकर. डॉक्टर आता मला भीती वाटायला लागले. रघुही अजून आलेला नाहीये. काय झालं तर नसेल ना, आणि आपल्या घरात माहीत तर झालं नसेल ना. बघू थांब. सायले दादा सायली पळ. आता काय करायचं. काय होत नाही काहीतरी करू. सोडा त्याला. ए गप तो न्याय आता घरात होईल. भैयाराव तुम्ही माझा जीव घेशीला पण माझं प्रेम अमर राहणार. ए बघतोस काय मार तुझ्या तर